नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या युट्यूब चॅनलवरती। जसं की मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की येणारे व्हिडिओ आपले सर्व काही विषयाने असणार आहेत, ज्यामध्ये आपण तुमचा जो स्पेसिफाईड आरआरबी ग्रुप डी चा अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून आपण सब्जेक्ट वाईज सर्व काही क्वेश्चन्स आपण अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये आपला आजच्या या भाग 7 मध्ये आपण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या दोन सब्जेक्टवर आधारित आपण जे की तुमच्या सीबीटी परीक्षेमध्ये विचारले जातील असे सर्व काही आपण प्रश्न यामध्ये पाहणार आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मराठी भाषेमधून आरआरबी ग्रुप डी ची तयारी करत असाल किंवा तुम्ही एसएससी ची मराठी भाषेमधून तयारी करत असाल तर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण का आपण या ठिकाणी सर्व काही आरआरबीचा आणि एसएससीचा संपूर्ण अभ्यासक्रम मराठी भाषेमधून तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, आपले सर्व काही एक्झामच्या ओरिएंटेड असतात, यामधले प्रश्न बहुतांश तुम्हाला परीक्षेत देखील विचारले जात असतात, त्यामुळे रेग्युलर पाहत चला। आणि मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा त्याची प्लेलिस्ट तुम्ही तिथून संपूर्ण पाहू शकता। चला पाहू आपण आजच्या या भाग 7 मधील आरआरबी ग्रुप डी साठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आताशे महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न 1 असा आहे, जो की प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाचे मुख्यालय कोठे आहे? तर जे आरपीएफ असतं रेल्वे सुरक्षा बल, त्याला आपण रेल्वे प्रोटेक्शन फोर्स देखील असं म्हणतो, तर त्याचे मुख्यालय कोठे आहे असा प्रश्न आहे आपला। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की दिल्ली या ठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाचं जे की मुख्यालय आहे। तर जी आपली रेल्वे जे की आरपीएफ कॉन्स्टेबलची जी परीक्षा आहे ती येत्या मार्च मध्ये होणार आहे असं त्याचं संभाव्य आहे। जर त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ लेक्चर्स हवे असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो, आपण त्यावर देखील लवकरात लवकर आपण सिरीज सुरू करूया। त्यानंतरचा प्रश्न पुढील दुसरा असा आहे आपला, भारतीय रेल्वेचा रेल बजेटचा पहिला प्रस्तुत कधी झाला? म्हणजे की जे रेल बजेट आहे ते सर्वाधिक पहिल्या वेळ जे की कधी प्रस्तुत करण्यात आलं असा हा थोडक्यामध्ये प्रश्न आहे। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1924 साली जे आहे जे की रेल्वेचा रेल बजेट जो की सर्वाधिक प्रस्तुत करण्यात आलेला आहे। तर कधी? तर इसवी सन 1924 साली जे की करण्यात आलेला आहे। तर अनेक विद्यार्थी जे आहे जे की मराठी भाषेमधून आरआरबी ग्रुप डी साठी नोट्स व टेस्ट सिरीजचे जे की खूप सारे मेसेजेस करत होते, तर ते आता आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या सेलरची लिंक उपलब्ध आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्यांना मेसेज करून त्याची प्राइस फक्त आपण 400 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आणि नोट्स दोन्ही मिळणारे आहेत, जे की तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत, कारण का यामध्ये तुम्हाला सराव देखील होणार असेल आणि आपल्या नोट्स द्वारे ए टू झेड वाचन देखील तुमचं पूर्ण होणारा आहे। तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल, चांगली तयारी करायची असेल मार्गदर्शनाखाली, तर त्यांनी आपल्या सेलरला मेसेज करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांची लिंक आहे। ते सर्व काही तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये म्हणजेच की ई बुक थ्रू तुम्हाला संपूर्ण माहिती पुस्तिका व त्यासोबतच तुम्हाला रेल्वेचे टेस्ट आणि ई बुक प्रोव्हाइड केले जाणारे आहे। तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी नक्की सेलरला मेसेज करून आपल्या मिळवून घ्या आणि आतापासूनच तयारीला लागा। त्यानंतरचा प्रश्न आपला 3 असा आहे, कोणत्या ठिकाणी भारतातले सर्वोच्च उंचीवर हवामानशास्त्र केंद्र आहे? तर हवामानशास्त्र केंद्र म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की लेह या ठिकाणी। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 4 असा आहे, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? तर जे बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्या बँकेचं मुख्यालय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की पुणे या ठिकाणी जे की बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला 5वा, अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अयोध्या या पुस्तकाचे लेखक, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की माधव भंडारी हे जे आहेत अयोध्या या पुस्तकाचे लेखक आहेत। त्यानंतरचा प्रश्न 6वा आपला, सांस्कृतिक महोत्सव आडी पेरुकू कोणत्या राज्यातील आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की तामिळनाडू या राज्यातील आहे, जे की सांस्कृतिक महोत्सव आडी पेरुकू हे ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 7 आपला, राष्ट्रीय वयोश्री योजना कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की वृद्ध आणि अपंगांसाठी ही जी आहे योजना सुरू करण्यात आलेली आहे, ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा, भारतीय डायनॉमिक्स लिमिटेडचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की हैदराबाद या ठिकाणी भारतीय डायनॉमिक्स लिमिटेडचे मुख्यालय आहे, ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं उत्तर होणार असेल।
जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही भारतीय रेल्वे भरती RRB ग्रुप डीच्या परीक्षेच्या परिपूर्ण 100% तयारीसाठी आपले अतिसंभाव्य प्रश्नसंच आणि जर नोट्स ई-बुक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, ज्यामध्ये तुमचा RRB ग्रुप डीचा संपूर्ण काही 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे आणि हा जो अभ्यासक्रम आहे परिपूर्ण तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून आहे, तो पण मराठी भाषेमधून आहे, ज्यामध्ये तुमचं सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व GK करंट अफेअरचा सर्व 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे, ज्यामध्ये RRB ग्रुप डी अभ्यासक्रमानुसार आपण प्रथमच जे की तुम्हाला कुठेही मिळणार नाही असे आपण नोट्स देणार आहोत ई-बुक। त्यासोबत तुम्हाला सरावासाठी, प्रॅक्टिससाठी टेस्ट सिरीज देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहेत। परिपूर्ण ग्रुप डीचे अतिसंभाव्य प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। कमी वेळेमध्ये तुमची चांगली तयारी होणार असेल, सर्व काही महत्त्वाच्या चालू घडामोडी यामध्ये समाविष्ट आहेत व परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण प्रश्न व मागील वर्ष प्रश्न देखील आपण यामध्ये उपलब्ध करून तुम्हाला दिलेली आहे। तर जर तुम्हाला 100% अभ्यासक्रम एकाच ठिकाणी परिपूर्ण करायचा असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि सर्व काही ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्ही मिळवू शकता। आणि जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही। तर ज्यांना कोणाला RRB ग्रुप डी मध्ये यश मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, तर लगेच आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। त्या विद्यार्थ्यांना RRB ग्रुप डीच्या येत्या परीक्षामध्ये चांगले गुण मिळवायचे आहेत, त्यांना प्रिपरेशन देखील अतिशय योग्य अभ्यासक्रमावर आधारितच करायचे आहे, तर त्यांनी आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा। जर तुम्ही याचा अभ्यास केला तर मार्केटमधलं कोणत्याही बुक्सची तुम्हाला गरज पडणार नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही कोचिंग्स लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही। आपल्या PDF द्वारे तुमचं संपूर्ण अभ्यासक्रम होऊन जाईल व त्यासोबतच आम्ही तुम्हाला चालू घडामोडी व लेटेस्ट देखील वारंवार PDFs तुम्हाला देत राहू, ज्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास योग्य त्या टाइममध्ये करून घेतला तर तुम्हाला 100% ते कव्हर होणार असेल। आणि मराठी भाषेमध्ये तुम्हाला ते संपूर्ण मिळत आहे, त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेमधूनच सर्व काही अभ्यासक्रम देखील प्रोव्हाइड केला जाणार आहे। तर ज्यांना कोणाला घ्यायचा आहे त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या। त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे, सरस्वती पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की साहित्य या क्षेत्रासाठी दिला जातो सरस्वती पुरस्कार। त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, अर्धापुरी ही जात कोणत्या फळाची आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की केळी या फळाची ही जात आहे। त्यानंतरचा प्रश्न 11वा आपला, बाल कुपोषणासंबंधित कार्य करणारे समाजसेवक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अभय बंग हे जे आहेत बाल कुपोषणासंबंधी कार्य करणारे समाजसेवक आहेत। त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा, गुरु या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत? जे की एकूण उपग्रह म्हटलेला या ठिकाणी गुरु या ग्रहाला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 63 एकूण उपग्रह आहेत गुरु या ग्रहाला। तर लक्षात ठेवून घ्या, तुम्हाला विचारला तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर प्रश्न 13वा, भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की मद्रास ही नगर परिषद होती, जे की भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद। ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा, प्राणवायूचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की जोसेफ फ्रिस्टेल यांनी जे आहे प्राणवायूचा शोध लावलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न 15वा, महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर 16वा प्रश्न, चवदार तळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की रायगड या जिल्ह्यात आहे चवदार तळे महाराष्ट्रातील। त्यानंतरचा प्रश्न आपला 17वा, नागपूर शहरात महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे कोणते अधिवेशन भरते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की हिवाळी अधिवेशन जे आहे थोडक्यामध्ये जे की नागपूर शहरामध्ये भरते। ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 18वा, तर वि.दा. करंदीकर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर जे का वि.दा. करंदीकर आपण त्यांना म्हणतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की विनायक दामोदर करंदीकर असं जे आहे यांचं पूर्ण नाव आहे, जे की यांना शॉर्ट फॉर्म मध्ये या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे। तर याचे होते आजच्या व्हिडिओमधले प्रश्न मित्रांनो, जे की आपण टॉप 18 पाहिलेले आहेत GK GS वर आधारित। तर आपण रेग्युलरलीच आपण प्रश्नांचा सराव करणार आहोत, भरपूर सारे प्रश्न आपल्याला सराव करायचे आहेत RRB ग्रुप डी साठी मराठी भाषेमधून, जेणेकरून तुमच्या एक्झाम मध्ये त्या संदर्भाचा कोणताही प्रश्न आला तर 100% त्याचं उत्तर तुम्हाला अचूक पद्धतीने व कॉन्फिडेन्शियल
ऑफिशियल पद्धतीनं देता येईल या अनुषंगाने। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थी SSC GDची तयारी करत असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की लवकरात लवकर आपण सिरीज सुरू करायची का, तर आपण लवकरात लवकर त्याचे देखील मराठी भाषेमधून व्हिडिओ लवकरात लवकर आपण सुरू करू। किंवा ज्यांना कुणाला ग्रुप डी साठी टेस्ट सिरीज हवे आहेत किंवा फक्त नोट्स हवे आहेत त्यांनी आपल्या सेलरला मेसेज करून घ्या। त्या ठिकाणी तुम्हाला योग्य त्या दिशेमध्ये सर्व काही अभ्यासक्रमाला अनुसरून सर्व टेस्ट आणि नोट्स तुम्हाला दोन्ही उपलब्ध करून दिले जात आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा कोणतेही तुम्हाला महागडे कोचिंगची गरज पडणारी नसेल। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन काही प्रश्नांसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।